नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरीबीटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण फ्लेक्सिबिलिटीविषयी बोलतो आहोत. आता आपण चांगलंच सांगत असतो ना, आपल्या मुलांच्या भल्याचंच आपण सांगत असतो, पण आपली मुलं त्यांच्या चांगल्यासाठी सांगितलेलं ऐकत नाहीत आणि मग आपण डिस्टर्ब होतो. आता तुम्ही म्हणाल की मग काय आम्ही आमच्या मुलांच्या भल्याचं काय सांगायचंच नाही का? तर हे असं नाही आहे. तुम्ही पालक म्हणून मुलांना त्यांच्या भल्याच्या किंवा चार युक्तीच्या गोष्टी जरूर सांगाव्या, पण डिस्टर्ब न होता. तुमच्या मुलांना जो स्ट्रगल करावा लागणार आहे ना, त्यात पालक म्हणून तुम्ही उडी मारायची नाहीये. तुमचं काम श्रीकृष्णाचं आहे. पण श्रीकृष्णाचं काम करता करता अचानक आपला प्रचंड ताण आलेला, वैतागलेला, हताश आणि हात टेकलेला अर्जुन कधी होतो आपल्याला कळत पण नाही. म्हणजे मुलांचा अभ्यास घेताना पालक त्या अभ्यासामध्ये एवढे गुंग होतात की परीक्षेत मुलाला मिळालेले कमी गुण त्यांना त्यांचेच कमी गुण वाटायला लागतात. मुलांचं अपयश त्यांना त्यांचं वैयक्तिक अपयश वाटायला लागतं. एवढा अभ्यास करून घेऊन सुद्धा हे कसं चुकलं म्हणून त्यांचं मुलांना रागावणं सुरू होतं. खरं तर ते आत स्वतःला पण रागावत असतात. तुम्हाला हवं असतं मुलीने अमुक व्हावं, पण मुलीला काहीतरी वेगळंच व्हायचं असतं. तुम्हाला वाटत असतं मुलाने तुमच्या पसंतीने लग्न करावं, पण मुलाला कोणती तरी वेगळीच मुलगी पसंत असते. म्हणजे भले मला जेवताना तोंडाचा आवाज न करता जेवणं योग्य वाटत असेल, पण माझ्या नवऱ्याला समजा फुर्र असा आवाज करत आमटीचा भुरका घेऊन जेवायला आवडत असेल तर. आणि त्यामुळे मनात अगदी जे खटकलेलं असतं, पूर्णपणे चूक वाटत असतं, अगदी हीन वाटत असतं, ते सुद्धा समोरच्या व्यक्तीची प्रथम निवड असू शकते. त्या व्यक्तीला ते फारच आवडलेलं असू शकतं आणि भले मला ते आवडत नाही तरी त्याचा मी आदर करावा असं विवेक शिकवतो. आणि त्यामुळे नीती अनीती, चूक बरोबर, योग्य अयोग्य असं काहीच नसतं. विवेक सांगतो समोरचा माणूस हा त्याच्या दृष्टीने योग्यच वागत असतो. आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुम्ही जसे आहात तसे, तुमच्या ज्या धारणा समजुती आहेत, जो काही विश्वास आहे, ज्या काही कल्पना आहेत, तत्व आहेत, त्यांच्या सकट आम्हाला मान्य आहे. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं, असं काहीतरी तुम्ही ऐकलेलं असेल, बरोबर ना? ते म्हणजे हेच. आता आपण किती बाबतीत रिजिड आहोत आज थोडा यावर विचार करा. जेवढ्या गोष्टी आपल्याला खटकतात, आवडत नाही, कटकट होते, त्याची जरा यादी करून बघा तरी केवढी यादी होतीये ते. आज दिवसभरात स्वतःवर जरा लक्ष ठेवा आणि बघा तरी किती वेळा आपली फ्लेक्सिबिलिटी अशी हातातनं सुटून जाते. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.